नेक्स्ट आहे मॅक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन, What are the chemical names of the nutrient that we get from the foodstuffs, namely cereals, pulses and meat? आता सेरेल्स, पल्सेस आणि मीठ म्हणजे कडधान्य, डाळी आणि मीठ यापासून कोणते कोणते केमिकल न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळतात, त्यांचा न्यूट्रिएंट्स मिळतात, त्यांचं केमिकल नेम्स आपल्याला सांगायचं आहे. आता मेजरली जर पाहिलं आपण तर प्रोटीन्स असेल, विटॅमिन्स आणि काही मिनरल्स आहे जसं की आयर्न, झिंक आणि मॅग्नेशियम, ते आपल्याला त्यांच्यापासून मिळतं. त्यानंतर नेक्स्ट, What are the chemical substances that make cloth, furniture and elastic objects? आता क्लॉथ, फर्निचर आणि इलास्टिक ऑब्जेक्ट्स ज्या रासायनिक सबस्टन्सचे बनलेले असतात तर त्यांना म्हणतो आपण पॉलिमर्स. तर पॉलिमर्समध्ये सेल्युलोज, रबर, नायलॉन, सिल्क या सगळ्यांचा समावेश होतो. ठीक आहे. फर्स्ट कन्सेप्ट आहे आपली मॅक्रोमॉलिक्युल्स. We have seen in the beginning of this chapter that the number of the known carbon compounds is as large as about 10 million, and the range of their molecular masses is as large as 10 raised to 1 to 10 raised to 2. आता चॅप्टरच्या सुरुवातीला पाहिलं आपण की मेजॉरिटी जी आहे कंपाऊंड्समध्ये ती कोणाची आहे, कार्बन कंपाऊंडची, आणि त्याच्यामध्ये संख्या जर पाहिली तर जवळपास 10 मिलियन्स, आणि मॉलिक्युलर मासची रेंज जर पाहिली तर 10 raised to 1 पासून तर 10 raised to 12 पर्यंत आहे. The number of constituent atoms is really large for the molecules with high molecular mass. आता जितकं मॉलिक्युलर मास कार्बन कंपाऊंडचं वाढत जाईल तितके जास्त नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स हे सुद्धा कसं असणार, या ठिकाणी लार्ज असणार. The giant carbon molecule formed from hundreds of thousands of atoms are called macromolecule. म्हणजे थाउजंड्स ऑफ ॲटम्स जे आहेत त्यांनाही आपल्याला हंड्रेड्समध्ये घ्यायचं आहे. म्हणजे 100 of 1000 ऑफ ॲटम म्हणजे शेकडो आणि हजारो ॲटम्स हे एकत्र येऊन कार्बनचं जर जेंट मॉलिक्युलचं फॉर्मेशन करत असतील तर त्याला काय म्हणायचं, मॅक्रो मॉलिक्युल्स. They are from the types of compounds called polymers. आणि डेफिनेटली मॅक्रोमॉलिक्युल जे आहेत तर हे एक पद्धतीचे काय आहेत, पॉलिमर्स आहेत. त्यानंतर आहे नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स आणि मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स, असे दोन प्रकार आहेत मॅक्रोमॉलिक्युलचे. पहिला टाईप पाहू आपण नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स. The natural macromolecule, namely polysaccharides, proteins and nucleic acids, are the supporting pillars of the living world. आता नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्समध्ये 3 जणांचा समावेश होतो, पॉलिसॅकराइड्स, त्याच्यानंतर प्रोटीन्स आणि फायनली न्यूक्लिक ॲसिड. आणि या तिन्ही नॅचरल मायक्रोमॉलिक्युल्सचं वैशिष्ट्य आहे की जेवढी काही सजीव सृष्टी आहे तर यांचे जे सपोर्टिंग पिलार्स आहे, जसं की घर एखाद्या पिलार्सवर उभं असतं तसं सजीव सृष्टीच्या मुख्य सबस्टन्सवर, केमिकल्सवर अवलंबून आहेत. तर ते मॅक्रोमॉलिक्युल्स कोणते आहेत, प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड आणि पॉलिसॅकराइड. We get food, clothing and shelter from polysaccharides, namely starch and cellulose. आता ॲक्च्युअल काय होतं की आपण जर काही पॉलिसॅकराइड जर पाहिले, स्टार्च आणि सेल्युलोज, तर यांच्यापासून आपल्याला तिन्ही गोष्टी मिळत असतात, अन्न, वस्त्र आणि निवारा. फूड, क्लॉथिंग आणि शेल्टर हे ज्या पॉलिसॅकराइडपासून मिळतात ते आहे स्टार्च आणि सेल्युलोज. Protein constitute a large part of the bodies of animals and also are responsible for their movement and various physiological processes. आता आणि कोणत्याही प्राण्यांच्या शरीरामधला जो लार्ज पार्ट असतो, त्यानंतर कोणत्याही ॲनिमलच्या बॉडीची जी मुवमेंट होत असते त्या बॉडीला रिस्पॉन्सिबल असणारा जो घटक आहे, आणि त्यानंतर कोणत्याही ॲनिमलच्या बॉडीमध्ये जेवढ्या काही फिजिओलॉजिकल प्रोसेस होतात, आयदर ते रेस्पिरेशनपासून तर एक्सरेशनपर्यंत असतील, तर या सर्व प्रकारचे जे घटक मी 3 सांगितले तुम्हाला. पहिलं कोण सांगितलं की त्यांच्या बॉडीचा लार्जेस्ट पार्ट, त्यानंतरचा मुवमेंटसाठी रिस्पॉन्सिबल असणारा घटक, आणि ज्या व्हेरियस फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे ते घडून आणणारा घटक जर कोण असेल तर तो आहे प्रोटीन्स.
Nucleic acids control the heredity at molecular level. आणि राहिला प्रश्न हेरिडिटी जी आहे तर ही मॉलिक्युलर लेवलला कंट्रोल करण्याचं काम हे करत असतात न्यूक्लिक ॲसिड. सो प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिडमधला मेजर फरक समजला की शरीराचा लार्जेस्ट पार्ट मुवमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आणि फिजिओलॉजिकल प्रोसेसमधला महत्त्वाचा घटक कोण आहे? प्रोटीन. आणि जी अनुवंशिकता आहे हेरिडिटी कॅरेक्टर्स ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन वाया जीन्स, तर हे हेरिडिटी मॉलिक्युलर लेवलला कंट्रोल करणारे कोण असतात? न्यूक्लिक ॲसिड. Rubber is another type of natural macromolecule. आणि जे रबर आहे आपल्याला माहीत आहे की केरळ या राज्यामध्ये रबरांची बरीच झाडं आहेत नाही, लॅटेक्स वगैरे असतं ना, कच्चं रबर आपण अभ्यासलेलं आहे, तर तो सुद्धा एक नॅचरल मायक्रोमॉलिक्युल्सच आहे. त्यानंतर बोलू आपण मॅनमेड मायक्रोमॉलिक्युल्सबद्दल. Macromolecules were produced for the first time in the laboratory and factory with an intention to invent an alternative for rubber and silk. आता सुरुवातीला कारखाने आणि प्रयोगशाळा यांच्यामध्ये जर पाहिलं आपण तर मायक्रोमॉलिक्युल्स जे आहे ना, तर ॲक्च्युअल शास्त्रज्ञांचा प्रयत्न काय होता की रबर आणि सिल्क जे आहे ना, रेशीम आणि रबर हे तर नैसर्गिक असतात, तर यांना काहीतरी पर्याय वैज्ञानिकांना शोधायचा होता. आणि त्या इंटेन्शनमधूनच लॅबोरेटरी आणि फॅक्टरीमध्ये सर्वप्रथम काय प्रोड्यूस केलं गेलं? मायक्रोमॉलिक्युल्स. Today, man-made macromolecules are in use in every walk of life. आणि आज जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये जर पाहिलं आपण तर मायक्रोमॉलिक्युल्सचा समावेश आहे. Man-made fibers which have strength along the length similar to natural fibers, cotton, wool, silk. Elastomers which have the elastic property of rubber. Plastics from which innumerable types of articles, sheets, pipes, and surface coatings are made are all examples of man-made macromolecules. आता आज जर पाहिलं आपण तर मॅनमेड फायबर्स आहेत. ओके, तर हे जर कृत्रिम दोरे जर पाहिलं आपण तर नॅचरल फायबर जे आहे जसं की आपण कॉटन, वूल आणि सिल्कपासून जे दोरे तयार करतो तर यांच्यासारखीच त्यांची लेंथ आहे, मात्र स्ट्रेंथ जर पाहिले आपण तर खूप जबरदस्त अशी स्ट्रेंथ आहे. त्यानंतर इलॅस्टोमर्स जर पाहिलं आपण तर हा मॅनमेड मायक्रोमॉलिक्युल्स आहे, परंतु इलॅस्टोमर्समध्ये एक वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये सर्व गुणधर्म कोणामध्ये आहे? रबरसारखे इलॅस्टिक गुणधर्म तुम्हाला त्या इलॅस्टोमरमध्ये पाहायला मिळतील. आणि प्लास्टिक जे आहे हे सुद्धा मॅनमेड मायक्रोमॉलिक्युल्स आहेत. याच्या असंख्य वस्तू, मग ते आर्टिकल, शीट, पाईप आणि सरफेस कोटिंग, म्हणजे याचा अर्थ काय झाला की प्रत्येक जो नॅचरल मायक्रोमॉलिक्युल्स आहे त्याला आपण ऑप्शन काढले आहे की नाही. सो ओव्हरऑल आपण जे मॅनमेड फायबर असतील, इलॅस्टोमर्स असतील, प्लास्टिक असेल, हे 3 एक्झाम्पल आहेत मॅनमेड मायक्रोमॉलिक्युलचे. The structure of natural and man-made macromolecule is formed by joining several small units in a regular manner. आता मॅनमेड आणि नॅचरल मायक्रोमॉलिक्युल जे आहे तर त्यांचं स्ट्रक्चर हे कसं तयार होतं? तर काय होतं, रेग्युलर मॅनरमध्ये असंख्य असे स्मॉल युनिट्स एकत्र येत जातात, म्हणजे असंख्य असे स्मॉल युनिट्स हे एकत्र येऊन मायक्रोमॉलिक्युलचं फॉर्मेशन करतात. आणि हे जे फॉर्मेशन आहे हे आपल्याला नॅचरलमध्ये पण दिसेल आणि सिंथेटिक ज्याला आपण मॅनमेड मायक्रोमॉलिक्युल्समध्ये त्यामध्ये पण दिसेल. As a result, the macromolecules are polymeric in nature. आणि दॅट्स वाय याच रिझनमुळं मायक्रोमॉलिक्युल जे आहे तर त्यांचं जे स्वरूप आहे हे कसं आहे? पॉलिमरसारखं आहे. दॅट्स वाय इट इज अ पॉलिमेरिक इन नेचर्स. त्यानंतर आहे पॉलिमर्स. A macromolecule formed by regular repetition of a small unit is called polymer. आता पुढे आपण बघणारच आहोत की अनेक मोनोमर एकत्र येऊन काय तयार होतं? पॉलिमर. आणि अनेक पॉलिमर रेग्युलर रिपिटेशनमध्ये एकत्र येऊन काय तयार होतं? मॅक्रोमॉलिक्यूल. सो मॅक्रोमॉलिक्यूल जे आहेत ना तर त्यांचं फॉर्मेशन केव्हा झालं? जेव्हा स्मॉल युनिट जे आहे पॉलिमरचे हे रेग्युलर रिपिटेशनमध्ये है ना, म्हणजे त्यांच्यामध्ये एक परफेक्ट अरेंजमेंट होते आणि रेग्युलर रिपिटेशनमध्ये एकत्र येऊन ते मॅक्रोमॉलिक्यूलचं फॉर्मेशन करतात. The small unit that repeats regularly to form a polymer is called monomer. पाहता मायक्रोमॉलिक्यूल हे असंख्य पॉलिमरपासून तयार होतो आणि स्वतः पॉलिमरसुद्धा असंख्य मोनोमरपासून तयार होतो. म्हणजे ज्या स्मॉल युनिटच्या रिपीटेड रेग्युलर पॅटर्न तयार होतो पॉलिमर, त्या स्मॉल युनिटला म्हणायचं मोनोमर.
The reaction by which monomer molecules are converted into a polymer is called polymerization. आणि पॉलिमराइज चेन रिॲक्शन आपण प्रोटीन सिंथेसाइजमध्ये पाहिली होती पहा है ना. तर पॉलिमरायझेशन काय आहे? तर पॉलिमरायझेशन सोपी व्याख्या आहे की एक अशी रिॲक्शन की ज्यामध्ये असंख्य मोनोमर मॉलिक्युल्स हे एकत्र येऊन त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असेल? पॉलिमरमध्ये होत असेल रेग्युलर रिपीटिंग पॅटर्नमुळं. तर डेफिनेटली त्या रिॲक्शनला काय म्हणायचं? पॉलिमरायझेशन रिॲक्शन. One important method of polymerization is to make a polymer by joining alkene type monomers. आता एक इम्पॉर्टंट मेथड जर पाहिली पॉलिमरायझेशनची जर पाहिली आपण तर यामध्ये आपण पॉलिमरचं फॉर्मेशन जे करायलो हे अशा मोनोमरपासून करायलो की ज्या मोनोमर्समध्ये कोणता ग्रुप असेल? अल्किन ग्रुप असेल. म्हणजे कार्बन कार्बनमध्ये काय असेल? डबल बॉन्ड असेल. For example, synthesis of polyethylene is as shown further. Also table shows. Also, the table 9.27 shows the polymer used in large scale. तर एक्झाम्पल दिले आपल्याला पॉलिइथिलीनचं सिंथेसिस म्हणजे तो कसा तयार होतो. तर पहा इथिलीनचे असंख्य मोनोमर्स घेतले आपण तर जर पाहिलं आपण तर कार्बन कार्बनमध्ये काय आहे? डबल बॉन्ड. म्हणजे हा एक मोनोमर आहे. ओके. तर सपोज हा एक मोनोमर आहे ज्याचं नाव काय आहे? इथिलीन. ओके. आता या इथिलीन मोनोमरसोबत आपण आणखीन एक इथिलीन आणि आणखीन एक इथिलीन आणि प्लस डॉट 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 म्हणजे असंख्य घेतले. कारण मी तुम्हाला म्हणलो की त्याच्यामध्ये बरेच असतात. ओके. सो असंख्य असे आपण काय केले? इथिलीनचे मोनोमर्स घेतले. मोनोमरचं वैशिष्ट्य आहे की कार्बन कार्बनमध्ये काय आहे? डबल बॉन्ड. CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे काय ते? इथिलीन है ना. मग हे इथिलीन जे आहे हा कोणत्या फॅमिली बिलॉंग करतो? अल्किन टाईप मोनोमर आहे. आणि असे असंख्य मोनोमर एकत्र आले की तिथं काय व्हायलं? डबल बॉन्ड ब्रेक व्हायला आणि अनदर चेनसोबत काय तयार व्हायला? सिंगल बॉन्ड. आणि त्यापासून पॉलिमरचं फॉर्मेशन झालं. आणि जे पॉलिमर इथं तयार झाला तो कोणता तयार झाला? पॉलिइथिलीन. आता रिॲक्शनचं मेकॅनिझम जर पाहिलं आपण तर पहा कार्बन कार्बनमध्ये काय आहे? डबल बॉन्ड. बरोबर आहे का. आणि व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी काय होते? हायड्रोजन होते. बरोबर आहे का. त्यानंतर सेम पद्धतीनं इकडचे 2 हायड्रोजन घेऊ आपण. ओके. आता हे होत असताना काय होतं की आपल्याला या कार्बनला या कार्बनसोबत काय करायचं आहे? अटॅच करायचं आहे. मग हे अटॅच करताना व्हॅलेन्सी एक्सपांड करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे काय होतं की इथला एक बॉन्ड ब्रेक होतो आणि इथला एक बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो. मग कार्बन कार्बनमध्ये प्रत्येक ठिकाणी काय तयार झालं? सिंगल बॉन्ड. आणि प्रत्येक कार्बनला इन्फायनाईट पोझिशनला काय हायड्रोजन अवेलेबल आहे. म्हणजे ही चेन जी आहे ती इकडेही संपत नाही तिकडेही संपत नाही. दॅट इज वाय इट इज नोन ॲज द पॉलिमर. सो लक्षात आलं. अनेक मोनोमर एकत्र येऊन काय तयार झालं? पॉलिमर. जे मोनोमर घेतलं होतं ते कोणता होता? इथिलीन. त्याच्यामध्ये कोणता टाईप होता? अल्किन टाईप. आणि जे पॉलिमर तयार झाला त्याला काय म्हणलो आपण? पॉलिइथिलीन. मोनोमरपासून पॉलिमरचं फॉर्मेशन त्या टाईप रिॲक्शनला काय म्हणायचं? पॉलिमरायझेशन रिॲक्शन. त्यानंतर आता पुढे जर पाहिलं आपण तर सिंथेसिस ऑफ पॉलिइथिलीन. तर आता यामध्ये 4 गोष्टी दिल्या आहेत तुम्हाला. तर पहिला जो पॉलिमर आहे त्याचं नाव आहे पॉलिइथिलीन. आता हा पॉलिमर ज्या मोनोमरपासून तयार होतो आत्ताच पाहिला आपण एक्झाम्पल तो होता CH2 काय होता? इथिलीन. आता अनलिमिटेड जर असतील तर स्ट्रक्चर लिहायचं कसं त्याची एक पद्धत आहे पहा. याने इथं काय केलं? CH2 सिंगल बॉन्ड दाखवला. दोन्ही साईडला काय दाखवलं आहे? सिंगल बॉन्ड. म्हणजे चेन काय ती अनलिमिटेड टाईम्स आहेत. आणि अनलिमिटेड टाईम असल्यामुळे किती टाईम्स घेतले त्यांनी? n टाईम्स. पण जे ब्रॅकेट आहे त्याला हे जे असतात ना हे बार है ना त्यांचा बॉन्ड जो असतो तो कसा झाला पाहिजे? त्याला टच झाला पाहिजे क्रॉस केलं पाहिजे. बरोबर आहे का. मग याच्यावरून कळतं आपल्याला हे अशा पद्धतीने जर लिहिलं तर हे काय लिहिण्याची पद्धत आहे? ही पॉलिमर लिहिण्याची पद्धत आहे की हा इथिलीन जो सबस्टन्स होता है ना तर फक्त डबल बॉन्डचं रूपांतर कशामध्ये झालं? सिंगल बॉन्डमध्ये झालं की हा पॉलिइथिलीन बनला. आणि पॉलिइथिलीन जो आहे हा n टाईम्स आहे. आणि युजेस जर पाहिले आपण तर कॅरी बॅग स्पोर्ट्सवेअर जे आहेत त्याच्यामध्ये जे वापरतो आपण ते काय आहे? पॉलिइथिलीन आहे.
त्यानंतर सेकंड आहे पॉलिस्टायरीन. पॉलिस्टायरीनमध्ये हा एक स्वतः पॉलिमर आहे. हा ज्या मोनोमरपासून तयार झाला त्या मोनोमरला काय म्हणायचं? स्टायरीन. हा सुद्धा अल्किन फॅमिलीमधला आहे. फक्त झालं काय फरक लक्षात घ्या, इथला एक हायड्रोजन कमी झालेला आहे आणि त्या हायड्रोजनच्या ऐवजी काय आलेलं आहे इथं? C6H5 म्हणजे ही बेंझिनची रिंग आलेली आहे ना. ह्याला आपण फिनिल ग्रुप म्हणतो. ओके, सो C6H5 CH डबल बॉन्ड CH2 याचं नाव काय म्हणू आपण? स्टायरीन. आता जर तुम्ही याला IUPAC नेम दिलं तर कार्बन किती व्हायले? 8 व्हायले का? 8. हां, 8 असल्यामुळं काय झाला? ऑक्टीन होईल. पण ऑक्टीनमध्ये एक नंबरला काय झालं? डबल बॉन्ड आला, OCT1ENE हे त्याचं नाव असेल. आली बेंझिनची रिंग, याला फिनिल रिंग म्हणतो आपण C6H5च्या ऐवजी. बरोबर आहे का? त्यानंतर त्याला CH आणि CH2 आहे. फक्त डबल बॉन्डच्या ऐवजी काय आला इथं? सिंगल बॉन्ड. याच्यामुळं काय होलं? इकडं पण चेन अनलिमिटेड आहे, इकडं पण चेन म्हणजे याच्यामध्ये जो ॲडिशनल आलेले C6CH5 याला वर ढकलाय. जसं इथं आपण हायड्रोजन ढकलला होता का, तशाऐवजी इथं बेंझिनची काय असेल? रिंग असेल. मग आता हा जो पॉलिमर आहे पॉलिस्टेरीन, तर त्याचा वापर कशामध्ये होतो? तर जे सर्वात घातक पदार्थ आहे तो कोणता आहे? तो थर्मोकोल आहे ना, ज्याचं डिकम्पोजिशन वगैरे अजिबात होत नाही, तर त्याच्यामध्ये त्याचा यूज केला जातो. तिसरं जे पॉलिमर आहे तो आहे PVC, अर्थातच पॉलिव्हिनिल क्लोराईड. आणि याच्या नावामध्येच काय आहे? मोनोमरचं नाव लक्षात येतं आपल्याला. पॉलीला जर रिमूव्ह केलं तर ह्याला कोण? व्हिनिल क्लोराईड. आता व्हिनिल क्लोराईडचा जो फॉर्म्युला आहे तो आहे CH2 डबल बॉन्ड CHCl. CH2 डबल बॉन्ड CHCl हा व्हिनिल क्लोराईडचा फॉर्म्युला आहे. म्हणजे याच्यामध्ये काय झालं बरं? वरचा इथिलिनच आहे, फक्त काय झालं इथं? एका हायड्रोजनला कोणी रिप्लेस केलं? क्लोरीननं रिप्लेस केलं. बरोबर. आता इथे जे आहे वरती आपण जसं पाहिलं होतं तशीच अरेंजमेंट आहे, फक्त इथं बेंझिनची रिंग आपण वरी पाडली होती, त्याच्याऐवजी क्लोरीन मॉलिक्यूल कुठे घेतला? आपण फक्त खाली घेतला. बाकी दोन्हीकडे ब्रॅकेट दाखवलं आहे, ब्रॅकेटला आपल्याला क्रॉस करायचं आहे म्हणजे आपल्याला लक्षात येईल पाहिजे ॲक्च्युअल ते आपलं काय शो करायचं आहे? पॉलिमर शो करायचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? पॉलिमर आपल्याला मोनोमर उचलायचा आणि एन टाईम दाखवायचा, दोन्हीकडे बॉन्डिंग दाखवायची. आणि अल्किनचं रूपांतर कशामध्ये करायचं? आपल्याला अल्किनमध्ये करायचं. बस एवढंच काम आहे आपल्याकडे. आणि PVC तर माहीत तुम्हाला, त्याचे पाईप्स असतात. त्याच्यानंतर डोअरमॅट्स जे दरवाजे असतात ना त्याच्यावरचं आच्छादन. त्यानंतर ट्यूब्स आणि त्यानंतर हॉस्पिटलचे जे किट असतात तर त्या किटमधल्या ज्या बॅग असतात त्या कशा असतात? PVCच्या. त्यानंतर नेक्स्ट चौथ्या क्रमांकाचा जो आपला पॉलिमर आहे त्याचं नाव आहे पॉलीॲक्रिलोनायट्रिल. आता पॉलीॲक्रिलोनायट्रिल जे आहे त्यामध्ये पॉलीला जर रिमूव्ह केलं तर त्याच्यावरून त्याचा मोनोमर लक्षात येतो, ते आहे ॲक्रिलोनायट्रिल. इथं पण तुम्हाला इथिलिनच दिसेल, फक्त झालं काय की CH2 डबल बॉन्ड CH2 होता का, त्याच्याऐवजी एक Hच्या ऐवजी इथं सायनाइड ग्रुप अटॅच झाला. आणि कधी लक्षात ठेवायचं की सायनाइड बॉन्डमध्ये कार्बन आणि नायट्रोजन यांच्यामध्ये काय असतो? ट्रिपल बॉन्ड. कारण नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 आहे, ती सॅटिस्फाय कोण करतो इथं? हा कार्बन करतो. आणि म्हणजे ॲक्च्युअल तो सायनाइड ग्रुप आहे, लक्षात घ्या तुम्ही. C आणि ट्रिपल बॉन्ड इन नेचर फोर्स करायचं का? नाही. सायनाइड ग्रुप म्हणलं की CN. तुम्ही याला CH2 CH CN असं कंटिन्यूस जरी लिहिलं तरी चालतं. हा सायनाइड ग्रुप असतो. NC लिहिलं तर आयसोसायनाइड आणि CN लिहिलं तर सायनाइड असं नाव आहे त्याला. मग हा झालं त्याचं काय? मोनोमर. मग असे अनेक मोनोमर एकत्र येऊन जे पॉलिमर तयार करले पॉलीॲक्रिलोनायट्रिल, त्याचं स्ट्रक्चर आपल्याला 3 नंबरमध्ये दिसेल. इथे काय झालं बरं? CH2. हां, या Hला तुम्ही वर खाली दाखवू शकता, काय अडचण नाही बरं. हे 2 हायड्रोजन आहेत ना, वर खाली दाखवा काय अडचण नाही. या हायड्रोजनला वर दाखवा. फक्त जिथं क्लोरीन होता त्याच्याऐवजी काय घेतला आपण? सायनाइड ग्रुप घेतला. ओके. आता इथं हे विचार करू नका की नायट्रोजनची व्हॅलेन्सी किती आणि कार्बनची किती. कार्बनची 4 तर सॅटिस्फाय झाली, नायट्रोजनची 3 सॅटिस्फाय झाली. म्हणून सायनाइड ग्रुप जो आहे C आणि N तो ब्रेक होतो का याच्यात? नाही. तो फंक्शनल ग्रुप आहे, तो ब्रेक होत नाही. वापर जर पाहिला आपण तर हिवाळ्यामध्ये जे आपण क्लॉथिंग कपडे वापरतो, सुती कपडे आहे ना, त्यानंतर ज्या ब्लँकेट्स वगैरे जे असतात तर त्याच्यामध्ये आपण ॲक्रिलोनायट्रिलचा वापर करतो. आणि त्याच्यावर आधारित पॉलिमर कोणता आहे आपला? पॉलीॲक्रिलोनायट्रिल. 5व्या क्रमांकाचा आहे
टेफ्लॉन. आता टेफ्लॉन हा जो पॉलिमर आहे हा ज्या मोनोमरपासून तयार झाला त्याचं नाव आहे टेट्राफ्ल्युरोइथिलीन. आता टेट्राफ्ल्युरो म्हणजे 4 फ्ल्युरिन असणारा, म्हणजे 4ही हायड्रोजनला इथं 4ही फ्ल्युरिनला काय केलं, रिप्लेस केलं, कारण हायड्रोजन फ्ल्युरिन दोन्हीची व्हॅलेन्सी किती आहे, 1 आहे. दॅट्स वाय त्याचा फॉर्म्युला झाला CF2 डबल बॉन्ड CF2. ओके. मग हे जे टेट्राफ्ल्युरोइथिलीन मोनोमर आहे हे एकत्र येऊन कोणत्या पॉलिमरचं फॉर्मेशन करायले, टेफ्लॉनचं. मग त्याचा फॉर्म्युला जो आहे कोणासारखा आहे, इथिलीनसारखा है ना. इथिलीन म्हणण्यापेक्षा पॉलिइथिलीन म्हणू आपण. तर पॉलिइथिलीनसारखा स्ट्रक्चर हे टेफ्लॉनचं आहे, फक्त जिथं जिथं F होते तिथं काय झाले, हायड्रोजन्स आले, स्क्वेअर ब्रॅकेट N टाइम्स, सॉरी जिथं हायड्रोजन तिथं फ्ल्युरिन आले. आणि टेफ्लॉन जर पाहिलं तुम्ही तर टेफ्लॉन जी आहे ती एक प्रकारची कोटिंग असते आणि तुम्हाला माहिती आहे की नवीन कुकवेअर जर पाहिले आपण तर हे नॉन स्टिकी आहे ना, म्हणजे त्याला ऑइल वगैरे यूज जरी केलं त्याला ते चिटकून वगैरे राहत नाही, हे की नाही. तर जे नॉन स्टिकी कुकवेअर्स आहेत मॉडर्न किचनमधले जर पाहिले आपण तर त्याच्यामध्ये टेफ्लॉनची कोटिंग यूज केलेली असते. फायनली शेवटचा पॉलिमर आहे आपला पॉलीप्रोपिलीन. आता पॉलीप्रोपिलीन मला पॉली रिमूव्ह करा, मोनोमर भेटून जाईल तुम्हाला. काय नाव आहे मोनोमरचं, प्रोपिलीन. प्रोपिलीन जो आहे हा कोण आहे, प्रोपिन फॅमिलीला बिलॉंग करणारा, CH3CH डबल बॉन्ड CH2. आता इथं आपल्याला जेव्हा त्याचा पॉलिमर अर्थातच पॉलीप्रोपिलीन तयार करायचा तेव्हा इथं काय करायचं आपल्याला फक्त जे जे डबल बॉन्ड आहे का ते लॉंगेस्टमध्ये घ्यायचे आणि जे CH3 आहे त्या सबस्टिट्यूट्सला कुठं पाठवायचं, वरती पाठवायचं. लक्षात आलं. याच्यामध्ये एक होऊ शकतं की ह्या हायड्रोजनला तुम्ही खाली घ्या, या 2 हायड्रोजनला वर खाली घ्या, काही अडचण नाही. तुम्ही त्याला तसं घ्या किंवा टेक्स्टबुकमध्ये दाखवलं तसंच. किती टाईम घ्यायचं, N टाइम्स. आणि जे डॉक्टर लोक इंजेक्शन सिरिंग्स वापरतात आणि फर्निचर वगैरे जे आहेत तर सिरिंग इंजेक्शनचे जे आहेत आणि फर्निचर याच्यामध्ये आपण पॉलीप्रोपिलीनचा यूज पाहत असतो. ते आहे बरेचसे पॉलिमर्स आणि त्यांचे यूजेस. नेक्स्ट. The polymers in the above examples are formed by repetition of single monomer. सो ओव्हरऑल तुमच्या लक्षात आले असेल की जे सिंगल मोनोमर आहे त्याचं बऱ्याच वेळेस काय होतं, रिपिटेशन, आणि त्यापासून तयार होतं पॉलिमर्स. These are called homopolymers. पण आपण आता एक्झाम्पलमध्ये जर पाहिलं तर मोनोमर बदलला का, आपण N टाइम्स आपण सेमच घेतला, म्हणजे सेम पद्धतीचं असल्यामुळं त्या पॉलिमर्सला काय म्हणायचं, होमोपॉलिमर्स. The other type of polymers are formed from 2 or more monomers. They are called copolymers. आणि होमोच्या ऐवजी हिटेरो किंवा त्याला आपण दुसरं काय म्हणू, कोपॉलिमर्स. तर कोपॉलिमर्स किंवा हिटेरोपॉलिमर्स हे असे पॉलिमर्स आहेत की ज्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त मोनोमर्स यांच्यापासून पॉलिमरचं फॉर्मेशन होत असेल तर त्याला आपण काय म्हणू, कोपॉलिमर्स. जसं की For example, PET is polyethylene टेरिप्थॅलेट. terephthalate. आणि एक्झाम्पल जर पाहिलं तर PET ज्याला नाव आहे पॉलीइथिलीन टेरिप्थॅलेट. The structures of polymers are linear as in the above examples, or they are branch and cross-linked as well. आता पॉलिमरचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर लिनियर पण असू शकतं, जसं की आपण इथं N टाइम्स एका सरळ रेषेमध्ये घेतलं होतं त्यांना, म्हणजे लॉंगेस्ट चेनसारखं झालं नाही लिनियर टाईपचं. परंतु असं नाही की ते तसंच असतं म्हणून. तर उलट जर पाहिलं आपण तर काही हे ब्रँच असतात, काही क्रॉस लिंक पण असतात. असे पण टाईप्स आहेत. Polymers acquire various properties as per the nature of the monomers and the types of structure. आता पॉलिमर जो आहे ना तर याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉपर्टीज गुणधर्म येतात आणि हे गुणधर्म येणं कशावर अवलंबून आहे. तर पहिल्यांदा की आपण मोनोमर जे वापरलं त्याला बनवण्यासाठी ते मोनोमर्स किती टाईपचे होते, त्यांचं स्वरूप कसं आहे, आणि दुसरं म्हणजे स्ट्रक्चरचा टाईप कसा आहे, म्हणजे लिनियर आहे, ब्रँचड आहे का क्रॉस लिंक आहे, है ना. तर या सर्व त्या पॉलिमरचे गुणधर्म अवलंबून असतात. The composition and structure of natural polymers were understood after carrying out their decomposition.
आता नॅचरल पॉलिमर जे आहेत तर त्यांचं जे कंपोजिशन म्हणजे ते कशाचे बनलेले आहे, नेमकं त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांचं आपल्याला काय करावं लागतं, डिकम्पोजिशन करावं लागतं. The composition of the main natural polymer is given in the table 9.28. आता टेबलमध्ये जर आलो आपण तर पहा, एक पॉलिमर आहे ज्याचं नाव आहे पॉलिसॅकराइड्स. आता हा पॉलिसॅकराइड जो आहे तर हा ज्या असंख्य मोनोमरपासून तयार होतो तो मोनोमर कोणता आहे, ग्लुकोज. आणि हा पॉलिसॅकराइड आपल्याला कुठे दिसून येईल, स्टार्चमध्ये. म्हणजे वनस्पतीमध्ये जर पाहिलं आपण तर जे फूड आहे ते कशा स्वरूपात असतं, स्टार्चच्या स्वरूपात. दुसरं पॉलिमर पाहू आपण सेल्युलोज. याचा पण मोनोमर कोण आहे, ग्लुकोज. आणि हे आपल्याला वूड म्हणजे लाकडामध्ये दिसेल. म्हणजे प्लांट सेल जे आहे तर त्यांच्या सेल वॉल जे असतात त्यांच्यामध्ये सेल्युलोज आणि पेक्टिन प्रेझेंट असतात. तर पैकी हा सेल्युलोज. प्रोटीन स्वतः एक पॉलिमर आहे आणि त्याचा मोनोमर कोण असतो, अल्फा अमायनो ॲसिड. आणि त्याच्यामुळे मगाशी सांगितलं तुम्हाला की प्रोटीन सिंथेसाइजमध्ये पॉलिमरायझेशन चेन रिॲक्शन आहे ती, हे की नाही. कारण असंख्य अल्फा अमायनो ॲसिड पेप्टाईड बॉन्डनं काय होतात, अटॅच होऊन जी लॉंगेस्ट चेन तयार होते त्याला आपण प्रोटीन्स म्हणतो. मग हे प्रोटीन्स आपल्या मसल्समध्ये आहे, हेअर्समध्ये आहे, एन्झाईम आणि स्किन आणि एग्स प्रत्येक ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा पॉलिमर आहे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. आता याचा मोनोमर कोण असेल, न्यूक्लिओटाईड. म्हणजे डिऑक्सिरायबोज फॉस्फेट घ्यायचा आपल्याला, बरोबर. तर अनेक न्यूक्लिओटाइड्स एकत्र येऊन काय तयार होतो, डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. आणि आपल्याला माहिती आहे DNA आणि RNAचे किती टाईप आहेत, 4 टाईपचे है ना, त्यांचे न्यूक्लिओटाइड्स असतात. आता DNA जे ऑर्गॅनिझमचे कुठं प्रेझेंट असतात, क्रोमोझोममध्ये. जो की एक प्रकारचा DNA स्वतः एक काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. त्यानंतर व्हायरसेसमध्ये असला जेनेटिक मटेरियल कोणता आहे, RNA. यामध्ये जर पाहिलं आपण तर RNA स्वतः पॉलिमर आहे आणि त्याचा जो मोनोमर आहे तो कोण आहे, न्यूक्लिओटाईड. त्याचं नाव आहे रायबोज फॉस्फेट. तिकडे कोण होता, डिऑक्सिरायबो फॉस्फेट. इथं आहे रायबोज फॉस्फेट. आणि RNA जो आहे हा पेशीच्या न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम, जे की तुम्ही 3 टाईप्स पहिल्या चॅप्टरमध्ये पण शिकलात. आणि सेलच्या सायटोप्लाझममध्ये पण RNA प्रेझेंट असतो. फायनली रबर जो आहे हा सुद्धा पॉलिमर आहे. ज्या मोनोमरपासून तयार होतो तो आहे आयसोप्रीन. आयसोप्रीन जर पाहिलं आपण तर CH2 डबल बॉन्ड C, CH3 CH डबल बॉन्ड CH2. जर IUPAC नेम घ्यायचंच असेल तर कसं घेणार आपण, 1 2 3 आणि 4. किती कार्बन झाले, 4. 2 नंबरला मिथिल ड्रॉप केला म्हणून काय नाव येईल, 2 मिथिल. आता 4 कार्बन आणि 2 डबल बॉन्ड आहे. 4 कार्बन असल्यामुळे काय येईल, बट. पण डबल बॉन्ड एकापेक्षा जास्त आहे म्हणून A वापरणार आपण, है ना, ब्युटा. त्यानंतर किती नंबरला आहेत ते, लोएस्ट नंबर किती त्यांचे, 1 आणि 3. आणि डबल बॉन्ड असल्यामुळं डाय 2 आहेत ना, आणि डबल बॉन्ड असल्यामुळं E आणि म्हणून 2 मिथिल ब्युटा 1 3 डाईन. हे त्याचं IUPAC नेम, सहज प्रॅक्टिस म्हणून. आणि त्यानंतर रबराचा वापर माहीत तुम्हाला की जे झाडं रबर ट्री असतं तर त्याला जे लॅटेक्स असतं त्या लॅटेक्समध्ये कशाचं प्रमाण असतं, रबराचं प्रमाण असतं. यूज युअर ब्रेन पॉवर. Structural formula of some monomers are given below. Write the structural formula of the homopolymer formed from them. आता आपल्याला काही मोनोमर्स दिले आहेत, त्यांचं आपल्याला काय तयार करायचं आहे, होमोपॉलिमर तयार करायचं आहे. आणि पहिल्यामध्ये जर पाहिलं आपण तर डबल बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचं आहे. ओके, हे आपलं टार्गेट आहे. आणि दोन्ही साईडला चेन जी आहे ती अनलिमिटेड दाखवायची. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर CH2 आहे, त्याला वाटल्यास आपण काय लिहू, H2C, हे ना. आणि ब्रॅकेट का दाखवलं आपण, अनलिमिटेड. डबल बॉन्ड काय करायचं तर ब्रेक केल्यामुळे जो कार्बन आहे त्याला इकडे अनलिमिटेड चेन भेटली, बरोबर आहे का. दोन्हीकडे अनलिमिटेड झालं की वरचे आणि खालचे जे ग्रुप आहेत ते ॲज इट इज. सो CH3
CH3 या पद्धतीनं. देन आफ्टर सेकंड जर पाहिला आपण इथेही त्याच पद्धतीनं आपल्याला होमोपॉलिमरचं फॉर्मेशन करायचं आहे. आणि सो ब्रॅकेट तयार करणार आपण. ओके, ह्या CH2ला काय केलं आपण H2C करून अनलिमिटेड दाखवलं. डबल बॉन्डच्या ऐवजी सिंगल बॉन्ड दाखवल्यामुळे तर ब्रॅकेट क्लोज अनलिमिटेड आहे म्हणून. आणि वरचे ग्रुप जे आहे CH3 आणि CN त्यामध्ये काहीच फरक पडणार नाही. हे फक्त आपलं काय घ्यायचं आहे N टाइम्स घ्यायचं आहे. वरती घेतलं का आपण नाही ना, वरती सुद्धा N टाइम्स. ओके, अशा पद्धतीने हे झालं पॉलिमरचं फॉर्मेशन. होमोपॉलिमर्स आहेत जे मोनोमर्सपासून तयार झाले. त्यानंतर सेकंड From the given structural formula of पॉलिव्हिनिल acetate that is used in paints and trails, deduce the name and structural formula of the corresponding monomer. आता इथे तर मागची ट्रिक आम्ही आपली कोणती पॉली नाव कट करायचं राहिलं काय फक्त व्हिनिल ॲसिटेट आणि राहिला हे CH2. तर हा CH2 आपल्याला ॲज इट इज घ्यायचा आहे बरोबर. ते सिंगल बॉन्डच्या ऐवजी काय घेतला डबल बॉन्ड असल्यामुळे ही लाईन तुटली इथं बरोबर. मग राहिलं कोण आता इथं CH बरोबर आहे का. हां, CHला आपण इस्टर ग्रुप लावू C डबल बॉन्ड O आणि O. ओके, आणि या ओला कोण अटॅच असेल CH3. तर अशा पद्धतीचा हा झाला करस्पॉन्डिंग मोनोमर. आणि करस्पॉन्डिंग मोनोमरचं नाव जे आहे पॉली रिमूव्ह केलं की नाव काय आलं व्हिनिल ॲसिटेट. सो दिस इज आवर लास्ट lecture of science which is ended now.